दानवेंच्या निरोप समारंभानंतरच्या फोटो सेशनमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये नजरानजर टाळताना शिंदे कॅमेऱ्यामध्ये कैद। दोघांनी एकमेकांच्या शेजारी बसणंही टाळलं। 2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही, पण इकडे येण्याबाबत तुम्ही विचार करू शकता। मुख्यमंत्री फडणवीसांची भर सभागृहात शिंदेंसमोरच उद्धव ठाकरेंना ऑफर। अंबादास दानवे सोन्याचा चमच्यासह जन्माला आलेले नाहीत। उद्धव ठाकरेंसमोर एकनाथ शिंदेंचा टोला, तर दानवेंनी भरल्या ताटाशी प्रतारणाही केलेली नाही। ठाकरेंचं प्रत्युत्तर, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते सांगता येत नाही। आपल्या निरोपाच्या भाषणात अंबादास दानवेंचं मिश्किल उत्तर, आपल्याच पक्षातून पुन्हा या असं ठाकरेंनी म्हटल्यावर उत्तर। बनियन टॉवेल गुंडाळून विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। शिवसेना आमदार संजय गायकवाड, संजय शिरसाट आणि भरत गोगावलेंचा निषेध। शाही हल्ला सरकार पुरस्कृत बावनकुळे हल्ल्याचे मास्टरमाइंड प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप। तेढ निर्माण करण्याचा आमचा धंदा नाही, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। विधान भवनाच्या गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांची परस्परांना शिवीगाळ। वाहनाचा दरवाजा ढकलण्यावरून वादाला तोंड। एकनाथ शिंदेंना आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेची साथ। महापालिकेच्या तोंडावर युतीची घोषणा। एबीपी माझाच्या बातमीनंतर नागपुरातल्या युनियन बँकेची माघार। मॅनेजरने दिलगिरी केली व्यक्त। मराठीतला एफआयआर स्वीकारण्याची तयारी। आंदोलन करत मनसेचाही दंगा। बीडमध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंकडून विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। उपचारांसाठी रुग्णालयात दाखल। पती महादेव मुंडेंचे मारेकरी मोकाट असल्यानं ज्ञानेश्वरी मुंडेंचं टोकाचं पाव। प्रियकर असलेल्या दिराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव। तिसऱ्याच महिलेची हत्या करून जाळलं। मंगळवेढ्यातील धक्कादायक घटना। आरोपींना बेड्या। नोकरदारांसाठी आनंदाची बातमी। पीएफ मधून घर खरेदीसाठी 90% रक्कम काढता येणार। सेवा कालावधीची अटही 5 वरून 3 वर्षांनी। बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिरं पाडणारा। एनसीईआरटीनं पुस्तकात केले मोठे बदल। दिल्लीची सुलतानशाही आणि मुघलांचा इतिहास नव्याने शिकवला जाणार। इराणनंतर आता इस्रायलचा सिरियावर हल्ला। दमास्कसमधल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाला केलं लक्ष्य। सिरियन लष्कराच्या मुख्यालयावरही डागले रॉकेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।